काही संस्कार त्याच्यामध्ये घडवून पाठवतो ते आपल्याला माहीतच नाही. आणि पुष्कळ तुम्हाला नवीन ज्ञान इथं मिळणार आहे. हे माहीत होतं का? तर ते कसे भरतो, तर ते कशामध्ये भरतो, तर आपल्या इथे एक आत्मा आहे, कशीपेक्षा सुद्धा लहान. त्याच्यामध्ये आपल्या माणसाला 84 जन्माची सगळी रेकॉर्डिंग आत्म्यामध्ये असते. तर बाळ जन्माला येताना काही आईवडिलांचे संस्कार घेऊन जन्माला येतात, काही आजोबाजीचे, काही पूर्वजांचे संस्कार, काही मूलभूत संस्कार. म्हणजे ते मूलभूत संस्कार भरून परमेश्वर त्याच्यामध्ये पाठवतो. रिकामी आत्मा येत नाही. त्यानं 84 जन्मात काय काय केलेलं आहे ते सगळं रेकॉर्डेड असतं त्यात. आणि शिवाय परमेश्वर येताना प्रेम, सुख, शांती, आनंद, ज्ञान, शक्ती आणि पवित्रता हे 7 गुण भरून त्या लेकरामध्ये पाठवलेलं असतं. म्हणून आपण लहान मुलांना काय म्हणतो, देवासारखे लेकरं त्याला, देवासारखं आपण त्याला म्हणतो. म्हणजे सगळे परमेश्वराचे गुण त्याच्यामध्ये असतात. पण पुन्हा ते हळूहळू जसं जसं मोठं होत जाईल तसं तसं आई वडिलांचे गुण आणि दुर्गुण गर्भापासूनच संस्कारित होत असतात, संपर्क होत असतो त्याला. मग आता काय दिसतंय, एकमेकावर प्रेम आहे खरं? खरं प्रेम आहे का? नाही. लहान ही मुलं आहे तोपर्यंत आईचं मुलावर, मुलाचं आईवर खूप प्रेम असतं. आईशिवाय मुलं राहू शकत नाहीत आणि मुलं आईशिवाय राहू शकत नाही, दोघे एक. पण जसं जसं मोठं होतात, लग्न होतं, त्यावेळेस मुलांना आई असली काय नसली काय. म्हणून तर सध्या वृद्धाश्रमाची संख्या वाढली. तिथं मी विचारलं तुम्ही कसं काय आलं. मग एक वृद्ध म्हणलं की आम्हाला सून जेवायला घालत नव्हती, 2 टाइम नियमित सारखी पूर्वत असते त्या ताट ठेवायचे. पुन्हा दुसऱ्याला विचारलं, तो म्हणला मला मुलाला हाताला धरून बाहेर काढलं. तिसऱ्याला विचारायचा, तो म्हणला की बघा त्यांच्या जाचाला कंटाळून आम्ही आलो बघा, इथं निदान खातोय तरी आपल्याला. पण कुणाच्याही चेहऱ्यावर आनंद नव्हता. जे म्हाताऱ्या माणसाला हे की वय आहे पण कसं छान वाटतंय चेहरा, कुठेतरी आहे समाधान, कुठं थोडं तरी आहे. त्यांना घरच नाही, घराचं बेघर केले त्यांच्या मुलाने आणि सुनेने. मग मला त्यावेळेस वाटलं ऐकू देते कसं लगेच आणि माझ्या मनात विचार आला की भारतासारखा संस्कृती प्रधान देश, देवभूमी भारताला म्हणतात, आणि इथं वृद्धाश्रम नाचे तर खचाखच भरलेले आहे की जे मुलं, ज्या सुना